कशा पोट्ट्यो? मस्त, एक नंबर. पुस्तक आपल्या जीवनात लय महत्त्वाचे राहते. पुस्तकानं माणूस लय काही बनते. पुस्तक आपले चांगले मित्र असते, आपल्याला चांगलं मार्ग दाखवते. पुस्तक जगातनी इन्व्हेन्शन घडवून आणते आणि माणसाले नवीन नवीन विचार पुस्तकातून येते. आणि नवीन नवीन विचार आले की माणूस पुस्तक लिहिते आणि पुस्तकातून विचार येते. तर अशा ज्या गोष्टी घडत राहते ते पुस्तकातूनच होते. एक पिढी जे काही संग्रहित करते आपलं ज्ञान ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवते. तर पुस्तकात लय ताकद आहे. तर पुस्तकं वाचले पाहिजे माणसानं, कारण की एक नवीन जग बनवते. पुस्तकं तुम्ही जर वाचाल ना तर तुम्ही जगात काही ना काही चांगलं करसाल. आणि वाचायलाच पाहिजे माणसानं. पुस्तक आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते. त्याच्यात गेलं की माणूस असं भुलून जाते, आपण त्याच दुनियेत राहतो. तर एक पुस्तक सांगतो मी तुम्हाला, रावण. हे रावण पुस्तक आहे. राजा राक्षसांचा. शरद तांदळे लेखक आहे याचे, या पुस्तकाचे लेखक आहे. आणि पुस्तक लय मस्त आहे. म्हणजे मी वाचलं, लय भारी वाटलं मला. स्टार्टिंग एवढी खतरनाक आहे त्याच्यातनी, जबरदस्त मस्त. आपल्या मराठीत वाचाजोगतं लय आहे. आणि आता आजकाल वाचणं लय कमी प्रमाणात आहे, कारण की आता मोबाईल जे आहे, मोबाईलच्यानं माणूस नुसता मोबाईलातच राहते, थोडेसे व्हिडिओ पाहते आणि बस, तेच एंटरटेनमेंट झालं त्याचं. पण मी म्हणतो की थोडंसं वाचलं पाहिजे. वाचत जा तुम्ही. याची स्टार्टिंग एवढी भारी आहे ना, स्टार्टिंग आणि एंडिंग दोन्ही पण. आणि एक नंबर लिहिलेलं आहे पुस्तक. म्हणजे आपली भाषा आहे, आपल्या भाषेतनी आपल्याला पटापट वाचता येते, पटकन समजते. आणि याच्यातनी सगळ्यात जास्त इमोशनल मला वाटलं एक चॅप्टर आहे, 26वा चॅप्टर आहे, वाली हत्या म्हणून. एवढा इमोशनल आहे ते की ते तुम्हाला आता वाचल्यावर समजेनच. हे पुस्तक बोलावं तुम्ही, वाचा. रावण राजा राक्षसांचा. शरद तांदळे लेखक आहे. आणि मी आभार मानतो शरद तांदळे सरांचे की त्यानं एवढं चांगल्या शब्दात लिहून आम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन गेले. तुम्ही वाचा आणि स्वतः ठरवा पुस्तक कसं आहे काय. चला.